झाल्यानंतर कोलारच्या बाबतीत तुम्हाला काय वाटलं बा? खूप छान वाटलं. असं म्हणजे आतापर्यंत मी कुठंच बघितलं नाही इतकं छान स्टॉलची व्यवस्थापन आणि सगळं नियोजन एकदम व्यवस्थित वाटलं मला. मी एवढे 10 दिवसात 1-1.5 लाख रुपये कमवले. क्या बात आहे. आमची यात्रा ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. 2 तारखेला यात्रा चालू झाल्यानंतर या ठिकाणी एक ना अनेक कार्यक्रम पार पडलेले आहेत. हे कार्यक्रम पार पडत असताना पहिल्या दिवशी सुरुवात ज्यावेळेस होत असते, सकाळी यथोचित 3.5 शक्तीपीठ एकत्रित असलेलं आमच्या भगवती मातेचं मंदिर त्या ठिकाणी प्रथम पूजन होत असतं. त्या ठिकाणी नगारा वाजल्यानंतर सायंकाळी छबिना म्हणजे पालखीची मिरवणूक होत असते आणि पालखीची मिरवणूक यथोचित पार पाडल्यानंतर या ठिकाणी त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम गावकऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केले होते. त्याप्रमाणे या ठिकाणी पुण्याचा तमाशा या ठिकाणी झाला. चांगल्या प्रकारे तो पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हजेऱ्या पार पडल्या. परंतु ज्या दिवशी यात्रेची सुरुवात झाली होती त्याच दिवशी या ठिकाणी या राहड पाळणे, डिस्को आणि उडी असा हा मनोरंजनाचा कार्यक्रम लहान मुलांसाठी आयोजित केला होता. हा नारळ या ठिकाणी फुटला. हा नारळ फुटल्यानंतर या ठिकाणी असे कार्यक्रम होत असताना आमच्या कोलारचं जे महत्व ह्या यात्रेचं वाढलेलं आहे. 1.25 महिना यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कोलार भगवती मातेची असते. परंतु या वर्षी 11 दिवस हा यात्रेचा हा नियोजित कार्यक्रम ठेवण्यात आला होता. परंतु 1.25 महिना यात्रा म्हणजे 5 मंगळवार हे भरतच असतात आणि त्याप्रमाणे भाविक हे या ठिकाणी यात्रेत देवीच्या दर्शनासाठी येत असतात. परंतु यात्रेची मोठी जबाबदारी आमच्या लोणी पोलीस स्टेशनने पार पाडलेली आहे. कारण या ठिकाणी ही यात्रा पार पडत असताना बंदोबस्त हा महत्वाचा होता. त्याकरता आदरणीय आमच्या लोणी पोलीस स्टेशनचे PI साहेब, आदरणीय कैलासजी वाघ साहेब असतील, त्याचप्रमाणे PSI चौधरी साहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या आउटपोस्टचे कॉन्स्टेबल या ठिकाणी पारजीदादा असतील, त्याचप्रमाणे गोपनीयताची जी कामगिरी करत असताना पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते महत्वाचं खातं आहे. अशा खात्याची पार पाडणारे पटांगरे दादा असतील. परंतु या ठिकाणी आमचे रावरीहून आलेले आलम भाई जे आहेत शंकर कवाने असे ह्या डिपार्टमेंट मदतीसाठी जे असतात असे काम करणारे काही मित्र परिवारातील असतात. म्हणून चांगल्या प्रकारे यात्रा पार पडलेली, कुठले वादिवाद न होता आणि या यात्रेमध्ये लहान मुलं असतील, तरुण वर्ग असतील आणि वयस्कर जे आहेत त्यांनी पण आनंद घेतलेला आहे. असं कधीच वाटलं नाही का आमची यात्रा ही या एवढी शोभा वाढेल. परंतु खूप आनंदीमय वातावरणामध्ये उद्या शेवटचा दिवस असेल. पण या ठिकाणी निश्चितपणे ही प्रसिद्धी देत असताना SRB न्यूजच्या माध्यमातून आमचे संतोष शेठ बोरुडे यांनी ह्या यात्रेला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं होतं. म्हणून या ठिकाणी मी आमच्या वतीने, आमच्या मित्र परिवाराच्या वतीने, आमच्या SRB न्यूजच्या वतीने, माझ्या वतीने या आलेल्या सर्व सन्मानित मित्र परिवाराचा सन्मान फेटा बांधून केला आहे. विशेषतः पोलीस दिन साजरा होत असताना आमच्या मित्र परिवार डिपार्टमेंटमध्ये ही मदत आणि शांतता कशी प्रस्थापित होईल हा प्रयत्न हे करत असतात. म्हणून या ठिकाणी त्यांचा सन्मान झालेला आहे. आमचे आझरभाई जे वैजपूरून या ठिकाणी आलेले, त्यांचे बंधू इजाज शेख यांनीही चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन आणि कुठेही वादिवाद न बोलता, कदाचित कोणाकडे पैसे नसतील पण या ठिकाणी बसण्याची त्यांची अपेक्षा होती, तेही त्या अपेक्षेला पूर्ण उतरले आहेत. काढवणूक कुणाची केली नाही. असं वाटलं हा मुलगा या ठिकाणी बसू इच्छितो पण याच्याकडे पैसे नाही, त्याच्या नजरेत आल्यानंतर ते स्वतःच म्हणायचे की जा बाबा बस त्याच्यामध्ये. म्हणजे हे माणसं ओळखणारी माणसं आहेत. म्हणून यांचं सत्कार करणे आपलं कर्तव्य होतं आणि या कर्तव्यामध्ये आमचं कोलार भगवतीपूर गाव कधीही मागे पडलेलं नाही. मजहब नाही सिखाता आपस में मेरे रखना, हिंदी ह्या मोताने हिंदुस्तान हमारा. मुस्लिम समाजाचे जरी ते या ठिकाणी असले तर आमच्या यथोचित देवीची या ठिकाणी त्यांनी सेवाच केलेली आहे. स्वार्थातून परमार्थ करत असताना या ठिकाणी स्वार्थ बाजूला ठेवून परमार्थ करणारी माणसंही आहेत. म्हणून निश्चितपणे आमच्या गावकऱ्यांच्या वतीने, आमच्या मित्र परिवाराच्या, आमच्या पोलीस डिपार्टमेंटचे स्वागत आम्ही केलेलं आहे आणि या ठिकाणी आझरभाईंचे स्वागत केलं. यानंतर आम्ही जे बचत गटाचे स्टॉल आलेले आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी करणार आहे. परंतु आमच्या प्रवरा वार्ता असेल, अरुण शेठ बोरुडे असतील आणि संतोष शेठ बोरुडे असतील यांनी ह्या यात्रेची जी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी दिली आहे आपल्या न्यूजच्या माध्यमातून, त्यांच्याही या ठिकाणी आभार मानतो आणि असाच नावलौकिक आमच्या यात्रेचा पुढच्या वर्षी हो अशी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. मी माझ्या वतीने शिववंश दशनाम गोसावी समाज प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने, बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथजी शिंदे गट उपजिल्हा प्रमुख या नात्याने, कुस्ती मल्ल विद्याचा तालुका अध्यक्ष या नात्याने आपले सर्वांचे स्वागत करतो. कारण कुस्त्याचा हंगामा या ठिकाणी स्वर्गीय शंकर नानाने जी प्रथा पाडून दिलेली आहे
ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी आजपर्यंत चालू आहे. आमचे देवालय ट्रस्टचे आणि त्या भगवती माता देवालय ट्रस्टचे माजी विश्वस्त आणि कोलारचे माजी सरपंच ऍडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे आणि यात्रा कमिटीने ही चांगली योजना आखल्यामुळं या यात्रेला वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. अशाच यात्रेला सुंदररित्या आपण सर्व गावकऱ्यांनी आणि परिसरातील सर्व व्यापारी बांधव असतील, शेतकरी बांधव असतील, सर्व धर्मीय बांधव असतील यांच्या वतीने पुढच्या वर्षी अशीच यात्रा उत्साहात साजरी व्हावी अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 10 ते 11 दिवस झाले आहे. भगवती माता यात्रा उत्साह पार पडत आहे. तर उत्साह पार पडताना 10 ते 11 दिवस शांतता पार पाडली यात्रा. भावबंदकी कशी राहते? तर याच्या पुढे बी भावबंदकी कशी राहते? दरवर्षी सर्वांनी आहे ना यात्रा भावबंदकी शांतता राहते. पार पाडावी ही नम्र विनंती. आपण या ठिकाणी यात्रेसाठी आलेला आहात. यात्रेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत आजचं यात्रेचं नंबरचं स्वरूप? वातावरण इथं हा. आणि प्रत्येक भाविक एकदम आनंदात आणि खुशाल मध्ये जत्राचा आनंद घेतात. हो, कुणी इकडे जातं, कुणी तिकडे खाण्याचे टॉल लागले. असं पहिल्यांदाच कोलार गाव इथे झाले आहे. म्हणून सगळ्यांचे धन्यवाद माईक करतो. जवळ जरा. हा. सगळ्यांचे धन्यवाद करतो. जय महाराष्ट्र, जय. विलादे दादांनी ज्याप्रमाणे यात्रेला आल्यानंतर आनंद लुटलेला आहे, त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी यात्रेसाठी आलेला आहे. आणि यात्रेमध्ये आल्यानंतर तांबेर हे गाव जे निंबेरे तुळापूरचे आहेत, म्हणजे इथून 20 किलोमीटरहून ते या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आले. थंडीचा विचार न करता या ठिकाणी आल्यामुळं त्यांना एक वेगळंच वातावरण, पूर्वीची यात्रा आणि आताची यात्रा ही उत्साहमय असल्यामुळं निश्चितपणे ते आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आले. मी त्यांचं विलादे दादांचं या ठिकाणी यात्राच्या आल्याबद्दल स्वागत करतो. सुंदर अशा यात्रेची सुरुवात झाल्यानंतर आपण बचत गटाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपल्याकडे जे बनवलेले आयटम होते खाण्याचे, त्यामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात आणि तुमचं नाव सांगायचं आम्हाला संपूर्ण. स्वाती रेवणनाथ गाडे. बर, या सौभाग्यवती स्वाती रेवणनाथ गाडे आणि या स्थानिक आपलं गाव कोलार. ह्या प्रॉपर कोलार भगवतीपूर गावच्याच आहेत. परंतु व्यावसायिकरित्या बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही ज्याप्रमाणे या ठिकाणी तुमचे जे पदार्थ आहेत आणि त्या तयार केल्यानंतर तुमची कशी विक्री झाली आणि कसं तुम्हाला या ठिकाणी अनुभवास मिळालं? विक्री पण छान झाली आणि खूप छान वाटलं आणि काहीतरी नवीन झालं, त्याच्यामुळं एकदम उत्साहात सगळे असं छान वाटलं आणि उत्साहात केलं सगळे पदार्थ. प्रत्येक वर्षी प्रोत्साहन भेटले, त्याच्यामुळे अजून खूप छान वाटलं. प्रत्येक वर्षी यात्रा होत असते, परंतु ह्या वर्षीची यात्रा होत असताना आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी जो सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत करतो. असाच उत्साह तुमच्यामध्ये असावा आणि आमचे रेवणनाथ भाऊ ज्याप्रमाणे तुम्हाला आपल्या घरातून बाहेर आल्यानंतर महिला ही सक्षमपणे उभी राहू शकते, हा अनुभव हा तुम्ही समाजाला दाखवून दिलाय. त्यामुळं आमच्या कोलार भगवतीपूर यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. यात्रेच्या निमित्ताने तुमचं स्वागत होत असताना या ठिकाणी आपण बचत गटाच्या माध्यमातून जे आपल्या दाबेली, कच्ची दाबेली असा तुम्ही जो सुंदर असा स्वादिष्ट पदार्थ या ठिकाणी यात्रेकरूंना या ठिकाणी तुम्ही व्यवसायाच्या माध्यमातून तयार केलेला आहे, तर तुम्हाला यात्रेचं स्वरूप कसं वाटलं आणि व्यवसायाबद्दल तुमच्या अपेक्षा ज्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहे का? हो, झाल्या ना. आपलं नाव सांगा प्रथम. माझं सुवर्णा सागर खर्डे ना. खर्डे, प्रॉपर कोलार भगवतीपूरच्याच? हा, कोलार भगवतीपूर खर्डेकडेच कर्म. बर. या सुवर्णाताई खर्डे पाटील यांनी या ठिकाणी कच्ची दाबेली हा सुंदर असा आयटम बनवून यात्रेकरूंना, आलेल्या पाहुण्यांना बचत गटाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तयार करून दिलेला आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे फायदा झालाय आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काय वाटलं एकंदरीत? म्हणजे आनंद पण झाला. देवीची यात्रा एवढी 6 महिना चालत होती आपली, 11 दिवसात होतीये. भाविक येत आहे भरपूर आणि ज्याला जे पाहिजे प्रत्येकाच्या स्टॉलवर एक एक पदार्थ घेऊन सगळे खात आहे, आनंद लुटत आहे. अरे वा. तर एकंदरीत ताईंनी ज्याप्रमाणे आपली मुलाखत या ठिकाणी देत असताना आमच्या यात्रा उत्सव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आलेला आहे. मी ताईंच्या या ठिकाणी आभार मानतो आणि अशाच प्रकारे पुढच्या वर्षी आपण या ठिकाणी आपल्या बचत गटाच्या मंत्र्यांना या ठिकाणी आमंत्रित करावं आणि व्यवसायाविषयी समजून सांगून प्रत्येका ठिकाणी हा व्यवसाय व्हावा अशी यात्रा कमिटीच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आमच्या यात्रेची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी जोडवेहून आलेले जे इंगळे पाटील आहेत ते स्वतः आणि त्यांची पत्नी आणि त्यांचा परिवार या ठिकाणी आमच्या कोलारमध्ये आल्यानंतर एक बचत गटाच्या माध्यमातून ते या ठिकाणी सर्वांची सेवाच करत होते. तुम्ही त्यांना विनंती करतो संपूर्ण नाव आपण दोघांचं सांगावं. सतीश कारभारी इंगळे. सतीश कारभारी इंगळे. तुमचं नाव? मंदा सतीश शिंगळे.
बरं, या ठिकाणी सतीश कारभारी इंगळे आणि सौभाग्यवती मंदाताई इंगळे यांनी या ठिकाणी मांडे आणि बाजरीची भाकर, त्याचप्रमाणे भरीत, अजून काय होतं आपल्याला, कुरडई भजे, शेव आणि आमटी असे सुंदर पदार्थ बनवून त्यांनी यात्रेकरूंना या ठिकाणी प्रभावित केलेलं आहे. प्रभावित असताना तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं यात्रेचं? यात्रेत आम्हाला खूप आनंद वाटला. आम्हाला लोकांना अन्नदान म्हणजे थोडं आम्हाला सेवा पण घडली आमच्याकडून. या ठिकाणी त्यांच्या सांगण्यातून असं येतं की स्वार्थातून परमार्थ कसा करावा हे यांनी या ठिकाणी सांगण्याचा उद्देश त्यांचा आहे. आणि व्यावसायिकरित्या तुम्हाला व्यवसाय कसा काय झाला या ठिकाणी? एकदम सुंदर असा व्यवसाय झालेला आहे. गावोगावी तुम्ही यात्रेच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून जात असता, परंतु या ठिकाणी आमच्या कोल्हार भगवतीपूर मध्ये आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी कसं सहकार्य मिळालं? एकदम व्यवस्थितरित्या आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे आणि कोणत्याही प्रकारची काही हे झालेली नाही आमची. या ठिकाणी त्यांचं जे या ठिकाणी मनोगत येत असताना या ठिकाणी गावकऱ्यांनी त्यांना जी पाहिजे त्याप्रमाणे जागा उपलब्ध करून दिली होती. आणि जागा उपलब्ध करून देत असताना या ठिकाणी व्यावसायिकरित्या मांडे जे आहेत, निश्चितपणे आमच्या कोलार गावासाठी नवीन आयटम होता. म्हणजे पुरणपोळी नंतर मांडे, आणि मांडे खाताना आमच्या गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे आनंद लुटलेला आहे. प्रत्येक जण घर जवळ असताना या ठिकाणी भारतीय बैठकीप्रमाणे बसून आपलं स्नेह भोजन करत होतात. म्हणून मी आपल्या वतीने, आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी फेटा बांधून केलेला आहे. आणि असा सन्मान झाल्यानंतर निश्चितपणे पुढच्या वर्षी आपण परत यावं अशी आमच्या कोलार भगवतीपूर गाव ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी परत एकदा यावं अशी आमंत्रित करतो. आणि चांगल्या प्रकारे तुम्ही प्रोत्साहन दिलेल्यामुळं आम्ही गावकरी प्रभावित झालो. आपले सुंदर असे पदार्थ आम्ही खावयास आणि चाखवायस मिळाले, म्हणून आपले धन्यवाद. धन्यवाद. माझं नाव शारदा संजय कदम, आचल महिला बचत गट, प्रॉपर कुठल्या? प्रवरानगर लोणी. बरं, या ठिकाणी आचलताई कदम या ठिकाणी यात्रेकरता आल्या होत्या आणि 11 दिवस त्यांनी या ठिकाणी मस्तपैकी बचत गटाच्या माध्यमातून पायल बचत गट हा जो आहे आचल बचत गट या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सुंदर असे पदार्थ सर्व यात्रेकरूंना खाऊ घातलेले आहेत. चांगल्या प्रकारे या ठिकाणी पदार्थ दिल्यामुळं यात्रेची एक वेगळी शोभा निर्माण झाली. एकंदरीत व्यावसायिकरित्या तुम्ही हा जो बचत गटाच्या माध्यमातून ते पदार्थ तयार केलेत, आणि तुम्हाला यात्रेचं स्वरूप कसं वाटलं यावर्षी? स्वरूप छान वाटलं, प्रतिसाद पण छान मिळाला. आणि इथं आम्हाला आमंत्रित केलं, आम्हाला इथं बोलवल्याबद्दल तुमचे पण आभार, धन्यवाद. म्हणजे आम्हाला याच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली. तर यात्रा होत असताना या ठिकाणी गावकऱ्यांनी ज्याप्रमाणे सहकार्य या बचत गटाच्या महिलांसाठी केलेलं आहे, निश्चितपणे त्यांनी गावकऱ्यांचे आभार मानलेले आहेत. पुढच्या वर्षी अशाच उत्साहाने आपण या ठिकाणी यात्रेत सहभागी होऊन अजून आपल्या बचत गटाच्या महिलांना आमंत्रित करावं अशी आमची कोलार भगवतीपूर ग्रामस्थांची तुम्हाला नम्र विनंती राहणार. धन्यवाद. रेखा संजय शिवलेकर. बरं, या ठिकाणी सौभाग्यवती रेखाताई संजू भाऊ शिवलेकर ह्या बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासाठी सेवेसाठी सौभाग्यवती रेखाताई आणि या ठिकाणी आदरणीय आमचे पत्रकार बांधव पुण्यनगरीचे संजू भाऊ शिवलेकर जे आपल्या कुटुंबासह या ठिकाणी यात्रेमध्ये सहभागी होऊन सेवा करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी एक व्यवसाय स्टॉल लावला होता. आणि व्यवसाय स्टॉल लावल्यानंतर या ठिकाणी व्यवसाय कसा झाला, तुम्हाला आमची या ठिकाणी यात्रेकरूंचे स्वागत होत असताना आपल्या व्यवसायाचं स्वरूप कसं होतं ते आपण सांगावं. छान होतं. आपण या ठिकाणी काय काय पदार्थ यात्रेकरूंना दिलेले आहेत? वडापाव होता, हा, मूग डाळ भजी होते, हा, दही वडा होता, हा, वडापाव होता हा. आणि व्हेज पुलाव. अरे वा, ताईंनी ज्याप्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे का व्हेज पुलाव, वडापाव आणि त्या ठिकाणी मूग डाळ, मूग डाळ वडा दहीचा मी स्वतः अनुभव या ठिकाणी खाल्लेला आहे, घेतलेला आहे. खूप सुंदर असं चविष्ट लागलेलं हे आयटम त्यांनी बनवले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी त्याप्रमाणे त्यांनी या यात्रेमध्ये शोभा वाढवलेल्या आहेत. संजीव भाऊचं एक पत्रकार माध्यमातून सर्वांशी संपर्क असतो, परंतु आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना या ठिकाणी त्यांचा चिरंजीव संदेश असेल, त्यांची सुनबाई असेल, या सर्वांनी या ठिकाणी यात्रेमध्ये सुंदर असे पदार्थ यात्रेकरूंना खाऊ घातलेले आहेत. आणि आमच्याकडे खवय्या म्हणजे खाऊ गल्लीच एक निर्माण तयार झाली होती. 11 दिवस असं वाटत होतं का रोज येऊन या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पदार्थाचा आनंद घ्यावा. मी स्वतः तो आनंद घेतलेला आहे. म्हणून आमच्या या सौभाग्यवती वहिनींचं स्वागत करतो, संजीव भाऊंचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. आणि या ठिकाणी आपण यात्रेमध्ये सुंदर अशी शोभा वाढवली, त्यामुळे आपले धन्यवाद. आपलं नाव सांगायचंय?
माझं नाव दुर्गा नवीन लोट, मी श्रेया महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे, लोणीवरून आलेले आहे। या ठिकाणी लोणीहून आलेले आहेत सौभाग्यवती लोटताई, तर आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर आमच्या गावामध्ये काय अनुभव मिळाला? खूप छान अनुभव मिळाला, असा अनुभव मला आतापर्यंत कुठंच नाही मिळाला। इतका छान रिस्पॉन्स पण आलेला आहे, खूप छान वाटलं मला। व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून समाज बांधवांची महिला भगिनींची सेवाच करण्यासाठी आलेला आहात, पण कोलारमध्ये आणि इतर गावामध्ये गेल्यानंतर कोलारच्या बाबतीत तुम्हाला काय वाटलं बा? खूप छान वाटलं, असं म्हणजे आतापर्यंत मी कुठंच बघितलं नाही इतकं छान स्टॉलची व्यवस्थापन आणि सगळं नियोजन एकदम व्यवस्थित वाटलं मला। आता इतर ठिकाणी मोठमोठ्या दुकानामध्ये आम्ही जाऊन ज्याप्रमाणे नूडल्स तुमचे जे पदार्थ आहेत ते खात असतो, पण या ठिकाणी आल्यानंतर यात्रेमध्ये जे भाविक येत होते, जे महिला भगिनी येत होते, पुरुष बांधव येत होते, तरुण मंडळी येत होती, यानंतर या ठिकाणी तुम्ही ज्याप्रमाणे एक सेवाच केलेली आहे, सेवा करत असताना व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला कशा प्रमाणे फायदा झाला? खूप फायदा झाला, म्हणजे मला असा फायदा आतापर्यंत कुठंच नाही झाला। मी एवढे 10 दिवसात 1-1.5 लाख रुपये कमवले। क्या बात आहे, खूप छान, म्हणजे अरे मला असं वा वा वाटतंय, वा असं वा वा. दरवर्षी झालं पाहिजे, अजून म्हणजे उत्सुकता वाढेल आमची। ताईंनी ज्याप्रमाणे या ठिकाणी सांगितलं ते 1 ते 1.5 लाख रुपयाचा आम्हाला या ठिकाणी व्यवसाय झालेला आहे, परंतु संपूर्ण कुटुंब या ठिकाणी व्यवसायामध्ये सहभागी होत असताना आणि ज्या लोणी गावातून या ठिकाणी आलेला आहे कोलारमध्ये, तर आदरणीय नामदार साहेबांचा आमचा जो लोणी गावाचा परिसर आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर कोलारमध्ये आपलं स्वागत आम्ही करत असताना आम्ही तुम्हाला फेटा बांधून गावकऱ्यांच्या वतीने सन्मानित केलंय, म्हणून तुमचं या ठिकाणी निश्चितपणे स्वागत करतो। पुढच्या वर्षी आपण परत यावं। नक्की, आपण आणि आमच्या कोलार भगवतीपूर गावाची ज्याप्रमाणे आपण नूडल्स इतरही पदार्थ तयार करून दिलेले आहेत, असे चविष्ट पदार्थ घेत असताना आम्हाला खूप आनंद झालेला आहे, म्हणून आमच्या यात्रेकरूंच्या वतीने आमच्या कोलार भगवतीपूर गावचे हार्दिक स्वागत। या ठिकाणी तुम्ही यात्रेसाठी आलेला आहात, आपलं नाव सांगा? माझं नाव नीता गोकुळ गोसावी। बर, प्रॉपर कुठले आपण? प्रॉपर मी विरगाव हल्ली मुक्काम नगर, अहमदनगर, अहिल्यानगर। बर, या ठिकाणी आल्यानंतर यात्रेत तुम्हाला कसं वाटलं? खरोखरच मी आतापर्यंत भरपूर यात्रेमध्ये आले, परंतु ही यात्रा अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट होती। या यात्रेचा आनंद मी खूप खूप घेतला आणि माझे नातवंड सुद्धा मी या यात्रेमध्ये घेऊन आले आणि आम्ही दोघं सपत्नीक आलो, परंतु या यात्रेमध्ये अगदी झोपाळे आणि खायचा आनंद तर एवढा लुटला की खूपच मजा आली। आणि आता ह्या ताईंची डिश अतिशय सुंदर असल्यामुळं तोही आस्वाद मी अगदी मनसोक्त घेतला। बर, आपण आल्यानंतर आमची जी यात्रा असते दरवर्षी जी भरत होती, ह्या वर्षी तुम्ही ज्या आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय अनुभवायला भेटलं? खरोखरच ह्या यात्रेमध्ये ही यात्रा अगदी दरवर्षी 1.25 महिन्याची होत होती, परंतु त्या यात्रेमध्ये मला आल्यानंतर ह्या वस्तू खायला भेटायच्या, परंतु ह्या यात्रेमध्ये अगदी बचत गटाचे स्टॉल लागलेले, त्याच्यामध्ये अतिशय वेगवेगळे पदार्थ मी आता पहिल्या दिवशी मी आता मासवडी खाली आणि आता ह्या ताईंची मांडे होते या ठिकाणी। आणि पहिल्या दिवशी मी मांडे खाल्ले, मांडे ही अतिशय उत्कृष्ट होते आणि अतिशय ह्या ताईंची प्लेटचा स्वाद घेतला, परंतु तो ही अतिशय उत्कृष्ट होता। धन्यवाद, आपण आलात, यात्रेमध्ये सहभागी झालात आणि असाच उत्साह आमच्या यात्रेकरूंना तुम्ही प्रोत्साहन केलेला आहे, तुमचे धन्यवाद। दोन्ही सौभाग्यवतींनी तुमचे सर्व नातवंडासह आल्यामुळे आमचं कोलार भगवतीपूर वासियांचे तुमचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी आमची सुनबाई सौभाग्यवती पूजा आणि आमचा पुतण्या गणेश यांनी बचत गटाच्या माध्यमातून स्टॉल लावला होता। स्टॉल लावल्यानंतर या ठिकाणी त्यांना जो अनुभव आलेला, याही पूर्वी त्यांनी दोघांनी इतरही यात्रेत जाऊन स्टॉल लावलेले होते बचत गटाच्या माध्यमातून। या वर्षीचा तुझा अनुभव कसा वाटला बाई? यावर्षी अनुभव जो आहे तो खूप उत्कृष्ट आहे, कारण की कोलार या गावामध्ये पहिल्यांदाच पाळणे वगैरे आले, त्यामुळे लोकांची संख्या जरा जास्त आहे। हो, व्यवस्थित यात्रा आहे या वर्षीची। एकंदरीत या ठिकाणी तू पाणीपुरी आणि अजून काय काय बनवलंस? पाणीपुरी आहे, वडापाव आहे, दाबेली आहे। बरं, वडापाव, दाबेली, पाणीपुरी, व्यवसायातून तुला कसा फायदा वाटला यावर्षी? यावर्षी व्यवसायातून चांगलंच व्यवस्थित रिस्पॉन्स आहे व त्यामधून फायदा पण झालेला आहे। या ठिकाणी आमची जी सुनबाई आहे सौभाग्यवती पूजा आणि आमचा पुतण्या गणेश
आणि त्यांची जी 2 मुलं आहेत जग्गू आणि दिदी, आणि त्या मुलांनी आमच्या नातवांनी त्या ठिकाणी दोघांना मदतच केलेली आहे आणि इतर जाण्याचा ठिकाणचा अनुभव तिने सांगितलेला आहे. म्हणून मी माझ्या वतीने आमच्या या कुटुंबातील सुनबाई आणि पुतण्याचं या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने स्वागत करतो. सर्व बचत गटाच्या महिलांना फेटा बांधून सन्मान होत असताना आज या ठिकाणी तिचाही सन्मान आम्ही फेटा बांधून केलेला आहे. या ठिकाणी नितीनदादा शेजूळ जे नेते आहेत आमच्या आरपीआयचे, तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. नितीनदादांना या ठिकाणी यात्रेच्या शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण आमच्या यात्रेसाठी आलेलात. एकच मिनिट आलेला आहात आणि शिर्डीचे तुम्ही त्या ठिकाणी नागरिक आहात. साईबाबाच्या चरणाने या ठिकाणी आमच्या पावनभूमीमधून आल्यानंतर भगवती मातेच्या या आमच्या पावनभूमीत आपलं स्वागत करतो. नितीनदादा जे आहेत एक सामाजिक नेतृत्व करणारे आणि सर्व समाज बांधवांना घेऊन चाललेलं नेतृत्व शिर्डीमध्ये त्या ठिकाणी काम करत असतात. आपण आल्यानंतर कोलार भगवतीपूर यात्रेच्या वतीने मी स्वागत करतो. तर आपल्याला आमच्या गावामध्ये आल्यानंतर काय अनुभव आला, काय नवीन वाटलं? भगवती मातेचं दर्शन घेतलं, हा, खूप चांगलं वाटलं. आणि हे गाव एक म्हणजे सगळ्या गोष्टीत एकदम चांगलं आहे. बस एवढंच बोलतो मी. या ठिकाणी नितीनदादा जास्त बोलणारे नाहीत, परंतु एक सामाजिक दृष्टिकोन जर ठेवला तर आमच्या आरपीआयच्या माध्यमातून एक पूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी आमचे प्रसन्नदादा लोखंडे आहेत. त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे आमच्या यात्रेसाठी. मी आपलं स्वागत करतो. आमचे परममित्र राजू शेठ या ठिकाणी प्रवर्णाकडून आलेले आहेत आणि आल्यानंतर या ठिकाणी यात्रा कशी वाटली तुम्हाला, हे आमची अपेक्षाप्रमाणे आम्ही तुमच्या यात्रेच्या आल्याबद्दल स्वागत करतो. कसं वाटलं तुम्हाला यात्रेत? धन्यवाद. खूपच बरं वाटलं मला. एकच नंबर. मी प्रवरणावरून आलोय, पण वाटत नव्हतं की इतकी छान आणि इतकी मस्त यात्रा होईल म्हणून. आपण आपल्या सहकुटुंबात सर्वांना या ठिकाणी घेऊन आलेला आहात. तर या ठिकाणी आमचे जे पप्पूदादा आहेत, पप्पू नागपाल, ते आमचे भाचे आहेत, परंतु गावामध्ये त्यांनी ज्याप्रमाणे लहानपणापासून यात्रेचा अनुभव घेतलेला आहे, तर आताचा अनुभव कसा वाटला या वर्षीचा? मी तर म्हणतो दरवर्षी अशीच यात्रा भरली गेली पाहिजे. म्हणजे बाहेरून बी लोक येणार आणि आई साहेबाच्या बी दर्शनाला लोक येत राहणार. याच्याकरता मंदिराचे ट्रस्टचे आणि यांचे आभार आहेत आणि अशीच यात्रा भरावी. या ठिकाणी तुम्ही ज्या स्टॉलवर बसलेला आहात, ज्या स्टॉल पुढे तुम्ही प्रत्येक पदार्थ घेत आहात, आता जो स्टॉल तुम्ही या ठिकाणी स्वतः अनुभवतात, कसं वाटलं तुम्हाला या स्टॉलच्या माध्यमातून तुम्ही जे आयटम जे पदार्थ घेतलेले आहेत? भरपूर चांगले आणि मस्त आहे. आम्ही सगळ्या स्टॉल मधून चेक करून आले, सगळ्यांचं खाणं पिणं चांगलं व्यवस्थित आहे. या ठिकाणी सौभाग्यवती आमच्या पप्पूदादांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आहेत. एकंदरीत कसं वाटलं तुम्हाला आजच्या स्टॉलच्या माध्यमातून? आपण ज्या ठिकाणी स्टॉलवर बसलेला आहात, या ठिकाणी संजू भाऊंचा स्टॉल आहे हा शिवलेकरांचा, काय वाटलं? एकदम टेस्टी, फार टेस्टी आहे. ओके, क्या बात आहे. तर आमच्या ज्या ताई आलेल्या आहेत, आमच्या मावशी आलेल्या आहेत, आपल्याला कसं वाटलं या ठिकाणी? माता राणीचे दर्शन घेतल्यावर खूप आनंद वाटला. इथं आल्यावर त्याच्यापेक्षा सुद्धा बरं वाटलं. क्या बात आहे. आपण या ठिकाणी आलेला प्रवरनगरचं आणि कोलारचं नातं हे पूर्वीपासून एकच गाव आहे, म्हणून आमच्या कोलार भगवतीपूर वासियांच्या वतीने आपले हार्दिक स्वागत.